ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। नगरसेविका स्नेहताई आमरे यांचा वाढदिवस अतिशय उत्साहाने साजरा झाला। या निमित्ताने गरजू महिलांना भारतीय जनता पार्टीच्या छत्री वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। प्रभाग क्रमांक 4च्या नगरसेविका स्नेहा आमरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हितचिंतक, मित्रपरिवार, त्याचप्रमाणे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने, आपुलकीने आणि मनपूर्वक शुभेच्छांनी वाढदिवसाचा दिवस खास झाला असं या निमित्ताने स्नेहाताई आमरे यांनी सांगितलं। भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष श्री रमेश आमरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्नेहाताई आमरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। ठाणे शहरात लवकरच रिक्षा सेवा सुरू होणार असून रिक्षा चालक आणि प्रवाशांमधील भाड्यावरून होणारे वाद कमी होण्याची शक्यता आहे। प्रादेशिक परिवहन विभागाने या संदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला असून सोमवारपर्यंत मंजुरी मिळण्याची अपेक्षा आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली। ठाणे स्टेशन परिसरातील वाहतूक समस्यांबाबत RTO, वाहतूक शाखा आणि लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक झाली। प्रीपेड व्यवस्थेत प्रवाशांना गंतव्यस्थळ निश्चित करून आधीच भाडं भरायचं आणि त्यानंतर रिक्षा उपलब्ध करून दिली जाणार आहे। त्यामुळे मनमानी भाडं, प्रवाशांना नकार किंवा भाड्यावरून होणारे वाद टाळता येणार आहेत। स्टेशन परिसरात गर्दीच्या वेळेस RTOचे 2 अधिकारी प्रत्येकी 4 तास उपस्थित राहणार आहेत। वागळे, कोपरी, इंदिरानगरमधील वाहतूक समस्यांवर देखील बैठकीत चर्चा झाली। ठाण्यासह अनेक शहरांमध्ये 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी तपासाची दिशा निश्चित करण्यात आली आहे। भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आमदार केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रमात गुंतवणूकदार आणि तपास अधिकाऱ्यांची बैठक झाली। या प्रकरणातील कंपनीच्या काही संचालकांना ताब्यात घेण्यात आलं असलं तरी मुख्य सूत्रधार सचिन राणे याला अद्यापही अटक झालेली नाही। कंपनीची जप्त मालमत्ता, गुंतवणूकदारांना पैसे कधी मिळणार आणि मुख्य सूत्रधाराला अटक कधी होणार यावर बैठकीत चर्चा झाली। या प्रकरणी गृहसचिवांकडे पाठपुरावा करणार असल्याचं आमदार केळकर यांनी सांगितलं। याशिवाय रखडलेल्या SRA आणि पुनर्विकास प्रकल्पांबाबतही नागरिकांनी समस्या मांडल्या। शेलारपाडा येथील SRA प्रकल्पासह चरईतील गंगाधर सोसायटीच्या रखडलेल्या पुनर्विकासाचा प्रश्न देखील यावेळेस उपस्थित झाला। सायबर फसवणूक आणि जातीच्या दाखल्यांबाबतची निवेदनं देखील यावेळेस स्वीकारण्यात आली। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे शहरातील क्लस्टर विकास कंपनीला देण्यात आलेल्या अधिकारांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 27 ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र मोर्चा काढण्यावर पक्ष ठाम असल्याचं जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. क्लस्टर विकासाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार खाजगी कंपनीला दिल्याने लोकप्रतिनिधी आणि महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहाचे अधिकार कमी होतील असा आरोप मनोज प्रधान यांनी केला. पोलिसांनी 1 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश असल्याचं सांगत मोर्चाला परवानगी नाकारल्याचं नमूद केलं. क्लस्टर अंतर्गत सुमारे 4000 माझं त्यांना विचारणं एकच होतं की ठाण्याच्या नागरिकांना काही उत्तरं हवी आहेत आणि ती उत्तरं जर ऑपोजिशनच्या पक्षांनी नाही विचारली तर कोण विचारणार? तुम्ही 12.5% FSI देताय, तुम्ही 3,500-4 हजार एकर जमीन डेव्हलपमेंट करताय, तुम्ही एक SPV व्हेकल एक कंपनी आणली आहे आणि तुम्ही महासभेचे सगळे अधिकार संपवताय आणि या कंपनीला अधिकार देताय की कुठल्या डेव्हलपरला द्यायचं, काय द्यायचं. तर ठाण्याच्या नागरिकांना तुम्हाला उत्तरं दिली पाहिजेत. पहिलं 31 MLD पाणी आपण शॉर्टेज असताना आणखीन लाखो कुटुंब जे तुम्ही आणून बसवताय त्यांना पाणी कुठनं देणार आहात? सांडपाण्याची काय व्यवस्था आहे? रस्त्याची काय व्यवस्था आहे? तुम्ही ह्या एवढा जो कचरा होईल तो कुठे टाकणार आहात? ह्या गोष्टी अनत्तरित आहेत. तब्बल 7 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ठाणे शहराची अत्यंत प्रतिष्ठित अशी 32वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन 30 ऑगस्ट 2026 रोजी उत्साहात संपन्न होणार आहे. महापालिका मुख्यालयापासून सकाळी 6 वाजता 21 किलोमीटरच्या मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. मॅरेथॉनच्या आयोजनाची तयारी, स्पर्धकांसाठी सुविधा, वाहतूक नियोजनाबाबत महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची बैठक झाली. स्पर्धकांना धावताना अडचण येऊ नये यासाठी मार्गावर स्पंजिंग आणि फीडिंग पॉईंट उभे करण्यात येणार आहेत. स्थानिक नगरसेवक, शाखाप्रमुख आणि विभाग प्रमुखांनी आपल्या परिसरातील मॅरेथॉन मार्गावर प्रत्यक्ष उपस्थित राहून स्पर्धकाचा उत्साह वाढवावा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. महापालिका प्रशासन, ॲथलेटिक्स असोसिएशन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय ठेवण्यात येणार असल्याची माहिती देखील महापौरांनी दिली आहे. मराठी न बोलता येणाऱ्या वाहन चालकांना आता अखेरची संधी देण्यात आली आहे.
महिनाभरात मराठी न शिकल्यास परवाना आणि मीटरवर कारवाई करण्याचा इशाराच आता RTOच्या वतीने देण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना मराठी भाषेचं ज्ञान असणं बंधनकारक करण्याच्या दिशेने परिवहन विभागाने कारवाई सुरू केली आहे. या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 17 ऑगस्टनंतर कारवाईचा इशारा दिला होता. या निमित्ताने ठाणे शहरामध्ये वागळे स्टेट, ठाणे रेल्वे स्थानक, 3 हात नाका आणि कापूरबावडी या परिसरामध्ये तपासणी करण्यात आली. कापूरबावडी सर्कल येथे भिवंडीच्या दिशेने येणाऱ्या ऑटोरिक्षा चालकांना थांबवून RTO अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी मराठीमध्ये संवाद साधला. मराठीत सामान्य संभाषण करता न येणाऱ्या चालकांना 1 महिन्याची नोटीस बजावण्यात आली आहे. RTOच्या माहितीनुसार आत्तापर्यंत ठाणे जिल्ह्यात शेकडो अमराठी भाषिक वाहन चालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये चालकांनी आवश्यक ते मराठीचं ज्ञान आत्मसात करणं अपेक्षित आहे. 1 महिन्यानंतर देखील सामान्य मराठी बोलता न आल्यास संबंधित चालकांच्या वाहन परवान्यावर तसंच परमिटवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती RTO अधिकारी शैलेश गोरे यांनी दिली. बाद में मराठी क्या कार्रवाई करना शुरू किया गया, क्या कहना है इसके ऊपर? तो मैं जो भी लोग हैं जिनको अभी तक मराठी नहीं आ रहा है, जिसको हम बोलते हैं कि अमराठी भाषिक लोग, तो उनके लिए मेरा एक ही कहना है कि आप जहाँ जिधर भी पहले 2 महीने में जहाँ पर भी क्लास हुआ है वहाँ पर आप जाओ, मराठी सीखो. यहाँ पर अभी जो भी आदेश दिया है उस आदेश के हिसाब से आपको 1 महीने का नोटिस मिल रहा है. तो इस नोटिस पीरियड में आपको क्या करना है कि आपको मराठी सीखना है. मतलब हम जैसे बोलते हैं कि जुज़वी ज्ञान, एक व्यवहारिक ज्ञान, मतलब आपको इतना ही समझ आना चाहिए कि आपके और जो पीछे बैठा हुआ जो आदमी है उनके बीच में जो भी संभाषण, मतलब जो भी कॉन्वर्सेशन चलता है, तो आपको एटलीस्ट उतना ही पता चलना चाहिए कि वो लोग क्या बोल रहे हैं, आपको उसको रिप्लाई क्या देना है. तो इतना मराठी आपको सीखना ही पड़ेगा. तो अगर आपने नहीं सीखा, 1 महीने के अंदर आपको टाइम दिया है, तो अगर नोटिस मिलने के बाद फिर से आपको ऑफिस से बुलाया जाएगा, आपकी एग्ज़ाम ली जाएगी. अगर आप पास नहीं हो पाए तो आपको आपका जो लाइसेंस रहेगा, बैच रहेगा या फिर आपका गाड़ी का परमिट रहेगा, तो वो सब आपका सस्पेंड होने वाला है.